जोरदार टाळ्या वाजून मान्यवरांचं आपल्याला स्वागत करायचंय. एक साथ बैठेंगे, बैठ जाओ. हाँ बैठे सावधान. आगमन आपल्या व्यासपीठावर झालेलं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, स्नेह संमेलनाच्या समारोपीय सत्रासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आजच्या या समारोपीय कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज या स्नेह संमेलनाचा समारोपीय सत्र, समारोपीय कार्यक्रम आणि आपला आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने अनेक मान्यवर आज आपल्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांमध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे यांना मी नम्र विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. मित्रांनो, गेल्या 1 तारखेपासून आपण आपल्या विद्यालयामध्ये स्नेह संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या स्नेह संमेलनामध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, नाट्य, गीत, अभिनय यामधून त्यांनी आपल्या कलेचा आविष्कार दाखवून आपल्या विद्यालयातील सर्व वातावरण आनंदमय केलेलं आहे. या स्नेह संमेलनादरम्यान अनेक आठवणी आपण साठवत शेवटच्या सत्राकडे आलेलो आहे, समारोपीय सत्राकडे आलेलो आहे. आजच्या या समारोपीय सत्रासाठी आपल्यामध्ये उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योति परम ज्योति, दीप ज्योति जनार्दना, दीपो हरतु मे पापम्, दीप ज्योति नमोस्तुते, शुभं करोतु कल्याणम्, आरोग्यं सुखसम्पदा, द्वेषबुद्धि विनाशाय, आत्मज्योति नमोस्तुते, आत्मज्योति प्रदीप्ताय, ब्रह्मज्योति नमोस्तुते, ब्रह्मज्योति प्रदीप्ताय, गुरुर्ज्योति नमोस्तुते. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, स्नेह संमेलन म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील परस्परांमधील प्रेम,
आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास याचा तो एक उत्सव असतो. आणि आजचा हा दिवस आपल्या आयुष्यातील एक सुंदर आठवण ठरेल अशी मला 100% खात्री आहे. यानंतर वळूया स्वागत समारंभाकडे. आज आपल्यामध्ये उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री सतीशजी गवले सर यांना विनंती करतो की त्यांनी दादांचा यथोचित सत्कार करावा. एवढा यानंतर आपल्या विनंतीला मान देऊन आपल्यामध्ये आजच्या समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले जिल्हा परिषद बुलढाणा शालेय पोषण आहार अधीक्षक माननीय श्री आशिषजी वाघ साहेब यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आडसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक माननीय हितेशजी गुरुदासानी यांचंही आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर आपले कार्यक्रमासाठी जे अतिथी म्हणून उपस्थित झाले ते माननीय श्री आत्मारामजी नाळकर साहेब, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखली यांचं स्वागत आपल्या विद्यालयातील पर्यवेक्षक माननीय श्री दंडे सर करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्यानंतर आपला उत्साह द्विगुणित करण्याच्या हेतूने आपल्यामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक तथा चिखली अर्बन बँकेचे सन्माननीय अध्यक्ष सतीशजी गुप्त हे सुद्धा उपस्थित आहेत. मी आपल्या विद्यालयातील पर्यवेक्षक श्री लक्ष्मीकांतजी शेटे सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सतीशजींचा सत्कार करावा. त्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सन्माननीय संचालक माननीय श्री रामदासजी निमावत यांचं स्वागत स्नेह संमेलन प्रमुख माननीय श्री सुधीरजी शेट्टी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक विशालजी मिनासे साहेब, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांचं स्वागत श्री विकासजी जाधव सर करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक माननीय श्री हितेशजी गुरुदासानी सर यांचं स्वागत स्नेह संमेलन प्रमुख जगदीशजी तांबटकर सर करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो.
यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी मी आपल्या विद्यालयातील गीतमंच रसाळ सर आणि त्यांचा चमू यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीताने सर्व मान्यवरांचा स्वागत करावं. धन्यवाद सर. त्यानंतर स्नेहसंमेलनादरम्यान होऊन गेलेल्या 4 दिवसांमधील विविध कार्यक्रमांचा आढावा आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी थोडक्यात प्रास्ताविक आणि परिचयासाठी मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सतीशजी गवले सर यांना निमंत्रित करतो. विद्येची देवता माता सरस्वती बक्षीस वितरण समारंभाचे आजच्या मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे, प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित माननीय श्री आशिषजी वाघसाहेब अधीक्षक शालेय पोषण आहार बुलढाणा, माननीय श्री आत्मारामजी अनाळकर गट शिक्षणाधिकारी चिखली पंचायत समिती शिक्षण विभाग चिखली, प्रमुख उपस्थितीत माननीय श्री सतीशजी गुप्त सन्माननीय संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली तथा
द चिखली अर्बन परिवार चिखली यांचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री रामदासजी निमावत दादा, माननीय संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, माननीय प्राध्यापक श्री विशालजी मीनासे, एक स्टँड घेते सन्माननीय संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, माननीय श्री हितेशजी गुरुदासानी, सन्माननीय संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली. आपण पाहिलं या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सर्व 7ही मान्यवर आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासाठी वेळेपूर्वी आपण 9चा कार्यक्रम आहे आणि त्या वेळेला सर्व कामाचा व्याप बाजूला ठेवून या 4 दिवसामध्ये जे आपण सगळा आनंदोत्सव साजरा केला, जे क्रीडा क्षेत्रामधले मेहनत घेतली आणि आपण अनेक स्पर्धेमध्ये विजयी झालो, या सर्वांचा सन्मान करण्यासाठी सर्व आजचे निमंत्रित मान्यवर मंचावर उपस्थित झालेले आहे. उद्घाटन सत्रामध्ये 1 तारखेला 11 वाजता उद्घाटन झालं. त्या उद्घाटन सत्रामध्ये प्रास्ताविकाचं एक परंपरा असते की आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचं तथा आदर्श विद्यालयाचा पूर्ण इतिहास, इथं झालेली सुरुवात आणि आजच्या स्थितीपर्यंतचं वर्णन करणे. तसं समारोपी एक सत्रामध्ये बक्षीस वितरण सत्रामधलं प्रास्ताविक हे आपण या 5 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जे कार्यक्रम घेतले त्याचा एक थोडक्यात आढावा घेणं. या कार्यक्रमासाठी ज्या स्नेहसंमेलनाचं नियोजन करणारे तसेच माझ्यासोबत प्रशासनामध्ये काम करणारे माझे सहकारी आदरणीय उपमुख्याध्यापक अरसुडे सर, माझे पर्यवेक्षक सहकारी श्रीपाद दंडे सर, लक्ष्मीकांत सेटे सर, या 4 स्नेहसंमेलनाच्या 4ही विभागाचे प्रमुख सर्वश्री श्री सुधीर सेटे सर, विकास जाधव सर, जगदीश तांबेडकर सर, विनायक भालेराव, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्ग, आपला प्रसिद्धी विभाग आणि सर्व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण स्नेहसंमेलनापूर्वी जवळपास 8 दिवस शालेय दिवस यामध्ये वर्गशः क्रीडा स्पर्धा घेतल्या. काही नियोजित क्रीडा विभागाचे प्रमुख जे आहेत गुळवे सर आणि कोळी सरांनी त्याचं नियोजन केलं आणि शाळेचे शेवटच्या 2 तासिका यामध्ये सर्व वर्गांना जास्तीत जास्त चालणारा आवड असणारा खेळ यामध्ये आवाहन केलं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं. त्यातील अंतिम स्पर्धा ज्या आहेत त्या आपण या स्नेहसंमेलनादरम्यान घेतल्या. त्यासोबत देशभक्तीपर गीत 44 तुकड्यांचे 44 देशभक्तीपर गीत समूह गीत 100% जेवढी पटसंख्या तेवढे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे असा आपण मानस ठेवला आणि सर्व वर्ग शिक्षकांनी मेहनत घेऊन अतिशय उत्तम स्पर्धा स्नेहसंमेलनाच्या पूर्वी दिवसापर्यंत त्या पूर्ण केल्या. स्नेहसंमेलनादरम्यान उद्घाटन 1 तारखेला झालं. माननीय शिक्षणाधिकारी श्री अनिलजी आकाळ साहेब आले. त्याच वेळेस त्यांच्याच हस्ते आणि प्रमुख उपस्थिती यांच्या साक्षीने आपण प्रदर्शनी, रांगोळी प्रदर्शनी, जवळपास त्याची आवड असणारे आणि उत्कृष्ट सादरीकरण करणारे अशा मुलींनी त्यात सहभाग घेतला आणि ते प्रदर्शनीचं उद्घाटन आकाळ साहेबांनी केलं. चित्रकलेची आवड असणारे विद्यार्थी जवळपास निवडक 70 चित्र छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र इतिहासावर आधारित कला शिक्षकांनी त्याचं नियोजन केलं आणि इतके सुंदर रचना त्या प्रदर्शनीची केली. त्यांचंही उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालं. त्यासोबत हस्तकला 5वी ते 8वीपर्यंत आपल्याला कार्यानुभवासारखा विषय असतो आणि त्यातून टाकाऊ वस्तूंपासून किंवा विणकाम असो, हस्तकला असो किंवा रेखांकन असो, इतक्या सुंदर हस्तकलेची ती प्रदर्शनी झाली. त्याचंही उद्घाटन झालं. त्यासोबत 9वीच्या विद्यार्थ्यांनी स्टोरी रायटिंगसारखा एक भाग असतो, अतिशय कल्पकतेने इंग्लिशमधून कथेची ती रचना केली, साहित्य त्याची मांडणी केली. कुलकर्णी मॅडमच्या आयोजनामध्ये त्या विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीनं ती प्रदर्शनी मांडली आणि त्याचंही साहेबांनी कौतुक केलं. 4 असे भारदस्त कार्यक्रम पहिल्या दिवशी झाले. दुपारी क्रीडा स्पर्धा झाली. त्याच्या अंतिम स्पर्धेमध्ये धावणे आणि रस्सीखेच अशा 2 स्पर्धा 2 दिवसात 1.5 तासाच्या नियोजनात क्रीडा विभागांनी सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला. सांस्कृतिक कार्यक्रम भाग 1 आणि 2 यामध्ये जवळपास 44 तुकड्यांचे सर्व 44 गीत अधिक स्नेहसंमेलनानिमित्त 6 गीत असे एकूण 50 गीतांची छानशी तयारी वर्ग शिक्षक अन्य विषय शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केली. आजचे
छान प्रदर्शन सर्व प्रेक्षकांसमोर त्याचं झालेलं आहे. मातृसंमेलनासारखा एक भरगच्च कार्यक्रम पूर्ण पेंडॉल भरेल अशा पद्धतीनं तो कार्यक्रम झाला आणि त्याही कार्यक्रमात चांगलं समाधानकारक आपल्याला ते मिळालं. आनंद मेळावा सुद्धा झाला. 5 ते 7च्या सर्व 21 तुकड्यांनी छान विविधता पदार्थांमध्ये होती. चांगलं सहकार्याने तो कार्यक्रम झाला. काल आपण पाहिलं पूजनीय स्वामींचं हरिकीर्तन झालं. आपल्या पालकांपर्यंत आपण निरोप दिले भरगच्च मैदानात. तसा आपल्या वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांच्या पुण्यस्मरणार्थ तो कार्यक्रम घेतो. संस्थेचा अतिशय यशस्वी असा तो कार्यक्रम झाला. आज स्नेह संमेलनाचा बक्षीस वितरणासाठी आपण आलेलो आहोत. थोडक्यात शालेय शिक्षणासोबत सर्वांगीण कलागुणांना संधी देणारा हा कालावधी विद्यार्थी व आमच्या शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. कला, क्रीडा, संस्कृती, संवर्धन सर्वच विषयांना न्याय मिळाला. आपण माननीय संस्था प्रमुख व सन्माननीय अधिकारी वर्ग यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण स्नेहभोज ठेवलेला आहे. तो एक अशा पद्धतीचं सर्वांच्या सहकार्यानं ते कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आपण सर्व या ठिकाणी आलात सर्व कार्यक्रमासाठी. आम्हाला जे सहकार्य लाभलं त्याबद्दल मी एकदा मुख्याध्यापक या नात्यानं सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या बक्षीस वितरणाच्या आणि आपल्यामध्ये अधिक वेळ न घेता माझ्या प्रस्ताविकेला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अगदी थोडक्यामध्ये गेल्या 5 दिवसामध्ये ज्या विविध स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांचं आढावा आपल्यासमोर वृत्त सादर केलं. आजच्या या स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षकांचा सन्मान आपण करणार आहोत. हा सन्मान त्यांना नक्कीच पुढील वाटचालीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. एक सूचना करतो फक्त, आपल्या विद्यालयामध्ये ज्या आपण विविध स्पर्धा घेतल्या त्या विविध स्पर्धांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर असे क्रमांक आपण काढलेले आहेत. पण संख्येचा आणि वेळेचा विचार करता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केवळ प्रथम क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आपण इथे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि त्यांचा सत्कार करणार आहोत. उर्वरित द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर जे बक्षिसं आहेत ते माननीय प्राचार्यांच्या सूचनेनुसार देण्यात येतील. तर वळूया बक्षीस समारंभाकडे. काही व्यक्तिगत स्पर्धा झाल्या तर काही सांघिक स्पर्धा झाल्या. सांघिक स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या वर्गांनी वर्गातील वर्ग कॅप्टन, वर्ग प्रमुख आणि त्याच्या वर्ग शिक्षकांनी यायचं आहे. सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया व्यक्तिगत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा. आत्ताच सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धेचं आयोजन आपल्या विद्यालयामध्ये घेण्यात आलेलं होतं. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. परंतु ज्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षीस ज्यांना मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची नावं मी आपल्यासमोर घेत आहे. आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा पालक राहुल भाऊ महाजन यांच्यातर्फे त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर प्रथम क्रमांक जो या स्पर्धेमध्ये मिळवला ती आहे नक्षत्रा नितीन वानखेडे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांना विनंती करतो की त्यांना तिला प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक जिने पटकवलेला आहे अनन्या योगेश कुलवंत, वर्ग 9ब. तिचा भाऊ समर्थ याने यावं. आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री आशिषजी वाघ साहेब यांना विनंती आहे की त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव आणि सत्कार करावा. समोर यानंतर याच स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक जिने पटकवलेला आहे ती पायल सदाशिव गायकवाड, वर्ग 8. तिने सुद्धा व्यासपीठावर यावं. मी माननीय श्री अनाळकर साहेब यांना विनंती करतो की प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव आणि सत्कार करावा. त्यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस जे मिळालेले आहे ते सई सुनील देशमुख, वर्ग 11वा. हिने व्यासपीठावर यावं. मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सतीशजी यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सर्टिफिकेट देऊन हिचा सत्कार करावा.
यानंतर आपल्या विद्यालयामध्ये हस्तकला प्रदर्शनी आयोजित केलेली होती. त्यामध्ये प्रथम क्रमांक जिने पटकवलेला आहे वर्ग 5 ब ची विद्यार्थिनी कुमारी स्वरा अमोल पडघाण. व्यासपीठावर यायचं आहे. मी आदरणीय निमावत दादा यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन हिचा सत्कार करावा. इकडे कधी बक्षीस भेटलं पाया पडायला. वर्ग 6 मधून प्रथम क्रमांक जिने पटकवलेला आहे ती शुभ्रा विशाल भालेराव. व्यासपीठावर यायचं आहे. मी मिनासे सरांना विनंती करतो की त्यांनी सर्टिफिकेट देऊन तिचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 7वीतून प्रथम क्रमांक ज्याने पटकवलेला आहे इंद्रजित किसन बिटकर याने वर यायचं आहे. मी माननीय गुरुदासानी सर यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन त्याचा सत्कार करावा. आपण जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आलेली होती. वर्ग 5 ते 7 मधून 1, वर्ग 8 ते 10 मधून 1 आणि वर्ग 11 ते 12 मधून 1 असे आपण क्रमांक काढलेले आहेत. वर्ग 5 ते 7 मधून प्रथम क्रमांक जिने पटकवलेला आहे ती जान्हवी प्रकाश शिंगाडे. तिला विनंती आहे की तिने समोर यायचं आहे. मी स्नेह संमेलन प्रमुख सुधीरजी शेटे यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन तिचं स्वागत करावं. विकासजी जाधव यांना विनंती आहे. त्यानंतर वर्ग 8 ते 10 मधून रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जिने पटकवलेला आहे पौर्णिमा सुनीता शिंगणे वर्ग 9 अ. मी माननीय दंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र देऊन तिचं स्वागत करावं. वर्ग 11-12 मधून प्रथम क्रमांक नयना दीपक आठवळे. मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य श्री गवले सर यांना विनंती करतो की प्रमाणपत्र देऊन तिचं स्वागत करावं. त्यानंतर चित्रकला स्पर्धा. यामध्ये वर्ग 5च्या 7 तुकड्यातून 1, 6 मधून 1, 7 मधून 1 आणि 9 मधून 1 असे आपण क्रमांक काढलेले. तर वर्ग प्रथम क्रमांक जो आहे 5वीतून कुमारी वेली प्रवीण खराब वर्ग 5 फ. मी आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य आडसोडे सर यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन तिचा सत्कार करावा. धन्यवाद सर. त्यानंतर वर्ग 6 मधून प्रगती सत्यनारायण कुठे. मी आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक शेटे सर यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन तिचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 7 मधून विघ्नेश संदीप भाले. मी स्नेह संमेलन प्रमुख तांबटकर सर यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन त्यांनी विघ्नेशचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 9 मधून प्रथम क्रमांक वर्ग 9 ब नक्षत्रा नितीन वानखेडे. त्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये नक्षत्रा नितीन वानखेडे. मी माननीय दंडे सर यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन तिचा सत्कार करा. गीत गायन स्पर्धा. सरांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितल्याप्रमाणे वर्ग 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी यातून आपण प्रथम क्रमांक ज्या वर्गाला मिळालेला आहे त्या वर्गाच्या वर्गप्रमुख आणि त्या वर्गाचे मार्गदर्शक वर्ग शिक्षक यांनी व्यासपीठावर यायचं आहे. वर्ग 5वी मधून प्रथम क्रमांक जो मिळालेला आहे तो वर्ग 5 प श्री सुनील तायडे सर आणि त्या वर्गाचा वर्गप्रमुख यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी आदरणीय दादांना विनंती करतो की त्यांनी सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करा. त्यानंतर वर्ग 6 फ
वैशालीताई सुरडकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय वाघ सर यांना विनंती आहे की त्यांनी वैशालीताई सुरडकर आणि त्यांच्या चमूचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 7 फ योगिताताई गालफाडे. अनाळकर साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी या वर्गाचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 8 ड कुलकर्णी मॅडम. माननीय सतीजी यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या वर्गाचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 9 ड बाहेकर मॅडम. माननीय प्राचार्य यांना नम्र विनंती आहे की त्यांनी वर्ग 9 ड वर्ग शिक्षिका आणि वर्ग प्रमुख याचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 10 क श्री दिनेशजी बैरागी. आडसोडे सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या वर्गाचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 11 सोनलताई मुंदडा. श्री दंडे सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी या वर्गाचा आणि वर्ग शिक्षकांचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 12 प्रगतीताई शर्मा. श्री शेटे सरांना नम्र विनंती आहे की त्यांनी सर्टिफिकेट देऊन या वर्गाचा सत्कार करावा. यानंतर 100 मीटर धावणे स्पर्धा झालेल्या होत्या. त्यामध्ये वर्ग 5 मधून प्रथम एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी आपण घेतलेले आहे. वर्ग 5 अ आरव गणेश कोल्हे. मी आदरणीय निमाव दादा यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन याचा सत्कार करावा. शूटिंग थोडं असताना पुढे जात असते बरं. हां थांब आपला नंबर आहे बेस्ट. त्यानंतर अनुश्री विठ्ठल गायकवाड 5ई. मी आदरणीय मिनासे सर यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन याचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 6 ड सोहम सुनील हाके. थोडं लवकर यायचंय. मी पितेशजी यांना नम्र विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन त्याचा सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 6ई तन्वी नितीन चौरे. मी सुधीरजी शेटे स्नेह संमेलन प्रमुख यांना विनंती करतो की सर्टिफिकेट देऊन याचा सत्कार करावा. वर्ग 7 हर्षल हरिदास इंगळे 7 क. शेटे सरांना विनंती आहे की सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. सोनल गणेश खरात वर्ग 7 ड. दंडे सरांना विनंती आहे की सत्कार करावा सर्टिफिकेट देऊन. वर्ग 8वा राजवीर श्रीकांत नकवाल. तांबटकर सरांना विनंती आहे की सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. साक्षी विजय हरणे वर्ग 8ई. हितेशजी यांना विनंती आहे की त्यांनी सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 9 गौरव नितीन काळे. माननीय प्राचार्य यांना नम्र विनंती आहे की सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. खुशी रवींद्र इंगळे वर्ग 9ई. खुशी रवींद्र इंगळे. उपप्राचार्य माननीय अडसोडे सर यांना विनंती आहे की त्यांनी सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा.
वर्ग 10 प्रसाद अरुण भवर. सर समोर बघा. कापसे सर यांना विनंती आहे की सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. वर्ग 10 ब किरण विठ्ठल सुरडकर. अमितजी कुईरे सर यांना विनंती आहे की सर्टिफिकेट देऊन त्यांनी सत्कार करावा. वर्ग 11 उदयन भारत अवसरमूल. माननीय मिनासे सर यांना विनंती आहे की सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. आदिती श्रावण शिराळे कंगले मॅडम यांना विनंती आहे की सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. वर्ग 12 यामधून ऋषी रवी राजूरकर. शिंगणे सर यांना विनंती आहे की त्यांनी सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. त्यानंतर वर्ग 12 प्रेरणा अनिरुद्ध खेडेकर. रसाळ सर यांना विनंती आहे की त्यांनी सर्टिफिकेट देऊन सत्कार करावा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि घवघवीत यश मिळवलं अशा सर्व विद्यार्थ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण इथं स्वागत केलेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवून या सर्वांचं स्वागत करायचंय. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत माननीय श्री वाघ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सगळ्यांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा शेटे, आदरणीय आत्मारामजी अनाळकर सर, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चिखली, मंचकावर उपस्थित असणारे आदरणीय सतीशजी गुप्त साहेब, त्याच्यानंतर आदरणीय रामदासजी निमावत साहेब, विशालजी मिनासे, हितेशजी गुरुदासाने आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे व्यासपीठावर एवढी महानुभाव व्यक्ती बसलेली आहे, यांच्यासोबत बसताना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद त्या ठिकाणी होतो. ही लोक त्या क्षेत्रातली महर्षी आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काम करत असताना तत्वांना मूल्यांना महत्त्व दिलं की माणूस महर्षी होतो. त्याच्यामुळं आदरणीय दादा शिक्षण महर्षी आहेत, आदरणीय सतीशजी सहकार महर्षी आहेत. आणि जेव्हा मूल्य सोडली जातात तेव्हा माणूस सम्राट होतो. मग तिथनं शिक्षण सम्राट जन्माला येतो किंवा अजून काय येतं. त्याच्यामुळं ही सगळी महानुभाव लोक जी तुमच्यासोबत, तुमच्या समोर, तुमच्या परिसरामध्ये नेहमी आहेत आणि यांच्या आदर्शांमध्ये, संस्कारामध्ये तुम्ही वाढताय, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहे. आजचा काळ हा थोडासा धकाधकीचा आहे, विचित्र आहे. आपण आदर्श आणि संस्कार, आदर्श आणि व्यवहार या संघर्षामध्ये आपली सगळ्यांची खूप घालमेल होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आदर्श शिक्षण संस्थेसारख्या अतिशय चांगल्या उत्तम दर्जाच्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही सगळे शिक्षण घेत आहेत, याच्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमचं मी अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं आमच्या वेळेस मूल्य शिक्षणाची एक तासिका होती. म्हणजे मला तेव्हा वाटायचं की मूल्य हे तासिकेला कसं शिकवता येतं. एखादं मूल्य रुजवायचं असेल तर तुम्हाला आयुष्याची काही वर्ष त्या ठिकाणी द्यावी लागतात आणि ती देण्याचं काम कोण जर करत असेल तर ती तुमची शाळा असते. शाळा ही खऱ्या अर्थाने तुमची आई असते. त्याच्यामुळं यासारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेणारे तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र, मला तुमचं खूप खूप कौतुक आहे, अभिनंदन आहे. त्याच्यानंतर ज्यांना बक्षीस मिळालं त्या सगळ्यांचं खूप कौतुक. मागचे 4-5 दिवस तुम्ही सगळ्यांनी स्पर्धांमध्ये खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्याच्या अगोदर महिनाभर तुम्ही तयारी करत असाल आणि या तयारी केल्यानंतर जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचं 100% दिलं आणि त्यातनं हे विजेते झाले. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी अशाच पद्धतीनं मेंटेन करावं, स्वतःला वाढवत जावं. खऱ्या अर्थानं हा जो तुमचा पिरियड आहे, हा जो काळ आहे, हा आयुष्यातला एकदम सुवर्ण काळ आहे. फक्त अभ्यास करायचा आहे,
मेहनत करायची आहे, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे आणि सिद्ध करायचं आहे. ह्या स्पर्धा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करणार आहेत. माणूस घडण्याची परीक्षा असेल, इथून बाहेर गेल्यानंतर जीवनाचा जो संघर्ष असेल, त्या संघर्षामध्ये उभं राहण्याचं कोणतं व्यासपीठ असेल तर ही शाळा आहे. त्याच्यामुळे या स्पर्धांमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं भाग घेतला पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांना स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळाले नाही त्यांनी कुठेही खचून न जाता अधिक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करायचे आहेत. आणि आयुष्याचं जे व्यासपीठ आहे त्याच्यामध्ये एक वेगळी स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये या स्पर्धांना जेवढं महत्त्व आहे त्याच्या बाहेर ते आहे. त्याच्यामुळं तुम्ही कुठेही कमीपणा न करता पुन्हा ताकदीनं प्रयत्न करायचे, खूप मेहनतीनं समोर जायचं आहे. पुढच्याही वाटचालीला मी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो. कार्यक्रमाच्या आयोजकांनी या ठिकाणी निमंत्रित केलं आदरणीय गवले सर, त्यांच्यावरती या सगळ्या तुमच्या शिक्षण संस्थेची आणि तुमच्या या कॉलेजची धुरा आहे ते अतिशय समर्थपणे सांभाळतायत. या सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद साहेब. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे विविध मान्यवरांना आम्ही आमच्या विद्यालयामध्ये पाचारण करत असतो. त्यांच्यापासून, त्यांच्या उद्बोधनातून आमच्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा मिळत असते. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत माननीय श्री अनाळकर साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आपल्याला उद्बोधन करावं. आजचा जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमप्रसंगी आदरणीय व्यासपीठावर उपस्थित शिक्षण संस्थेचे 1986 पासून असणारे मला मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय रामकृष्णदादा शेटे, प्रमुख अतिथीमध्ये माझे मार्गदर्शक आशिषजी वाघ साहेब, अधीक्षक शालेय पोषण आहार बुलढाणा, प्रमुख उपस्थितीमध्ये सहकार सम्राट आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशजी गुप्ता साहेब, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, आदरणीय श्री रामदासजी निमावत साहेब, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, माननीय प्राध्यापक विशालजी मेनासे साहेब, संचालक, माननीय श्री हितेशजी गुरुदासानी, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली. विशेष करून हा जो वर्गाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे या कार्यक्रमाचे आयोजक या संस्थेचे प्राचार्य माझे मित्र आदरणीय सतीशजी गवले साहेब, तद्वतच या शिक्षण संस्थेचे उपप्राचार्य माझे मित्र आदरणीय भगवानजी आरसोडे सर, स्नेहसंमेलन प्रमुख पर्यवेक्षक आदरणीय प्रकाशजी तायडे, श्रीपादजी दंडे पर्यवेक्षक, लक्ष्मीकांत शेटे सर पर्यवेक्षक आणि स्नेहसंमेलन या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधीमध्ये सुधीर शेटे, विकास जाधव, जगदीश तांबटकर, विनायक भालेराव, या शाळेचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर वृंद तथा विद्यार्थी, विकास मंडळ प्रतिनिधी, सर्व मेहनत घेणारे माझे सर्व बंधू, शिक्षक बंधू भगिनी आणि या कार्यक्रमामध्ये विविध कला आपल्या अंगामध्ये असणारे दाखवणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र. स्नेह संमेलन 1 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे आणि 5 जानेवारीपर्यंत म्हणजे आज हे जे विविध रंगी जे कार्यक्रम या ठिकाणी 1 तारखेपासून घेण्यात आलेला होता त्याचा समारोप आज या ठिकाणी होत आहे. आपण नुकतंच पाहिलं की ज्यावेळेस बक्षीस वितरण या ठिकाणी चालू होतं त्यावेळेस त्यामध्ये असं जाणवलं की विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांना मिळालेलं पारितोषिक हे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. आणि खरंच आहे, केवळ आणि केवळ फक्त सहशालेय उपक्रमामध्येच विद्यार्थिनी अग्रेसर नसतात,
तर बाकीचा जो अभ्यासक्रम आहे किंवा 10वी 12वीच्या किंवा कॉम्पिटेटिव्ह जे एक्झाम आहेत स्पर्धात्मक जे काही तयारीमध्ये आणि त्यामध्ये क्रमांक मिळवण्यामध्ये आज जर आपण त्याचं मूल्यांकन केलं परीक्षण केलं तर त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या ही विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे हे या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो. आपल्या संस्थेचं नावच आदर्श विद्यालय नावामध्येच फार मोठं आहे आणि खरोखर जेवढ्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या नामांकित संस्था आहेत या नामांकित संस्थेमध्ये अग्रगण्य असणारी जर संस्था कोणती असेल तर ती आदर्श विद्यालय चिखली आहे. हेही सुद्धा अभिमानाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कारण या ठिकाणी आदर्श विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते सर्व स्तरामधून या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सर्व स्तरामधून आलेले आहेत. ग्रामीण भागामधून आलेले आहेत आणि ग्रामीण भागामधून त्या परिस्थितीमधून आलेले विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम त्यांना संस्कार देण्याचं काम हे माझे गुरुजन आहेत. हे गुरुजन अगदी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी करत आहेत आणि फार मोठी ही कसोटी असते. कारण शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये ग्रामीण भागातीलच विद्यार्थी आहेत त्यांना घडवण्याचं फार मोठे जिकिरीचं काम हे माझे शिक्षक बंधू भगिनी करतात. खरोखर ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझी नाळ या संस्थेशी 1986 पासून जोडलेली आहे. मी 1986 मध्ये विवेकानंद एकलारा या ठिकाणी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सर्वप्रथम माझ्या जीवनाची सुरुवात मी या विवेकानंदपासून केलेली होती आणि तेव्हाच मला कळालं की आदर्श शिक्षण संस्था ही केवळ फक्त शिक्षणच देत नाही तर जीवनामध्ये जीवन कसं जगायचं सुजाण नागरिक कसा घडवायचा आणि जे मूल्य संस्कार आहेत जीवनमूल्य आहेत ते जीवनमूल्य देण्याचं काम सुद्धा ही शिक्षण संस्था करते हे सुद्धा मला त्यावेळेस अनुभवलं. म्हणून या ठिकाणी मी अगदी अभिमानानं सांगत आहे. आणि खरोखर शिक्षण म्हणजे पुस्तकातून केलेला अभ्यास म्हणजे शिक्षण नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला जे संस्कार या ठिकाणी दिले जातात जी जीवनमूल्य या ठिकाणी शिकवली जातात उद्याचा सुजाण नागरिक कसा घडवायचा हे जे संस्कार या ठिकाणी जे बाल संस्कार आहेत हे केवळ आणि केवळ ही शिक्षण संस्था ही पूर्वीपासूनच देत आलेली आहे. कारण मला माहीत आहे की कारण मी या ठिकाणी ज्यावेळेस कार्य करीत असताना शिस्त आणि जीवनामध्ये जर यशस्वी जीवन जर जगायचं असेल आणि सुजाण नागरिक किंवा जबाबदार नागरिक जर आपल्याला व्हायचा असेल तर जीवनामध्ये शिस्तच पाहिजे. त्याच वेळेस ती व्यक्ती ही जीवनामध्ये यशस्वी होत असते आणि हे मी स्वतः या ठिकाणी कार्य करत असताना पाहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या शिक्षण संस्थेमध्ये बाकीचे जे इतर आहे म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे शिक्षण दिलं जातं ते सर्वात महत्त्वाचं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. या ठिकाणी मी उल्लेख करू शकतो. यामध्ये मी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय अण्णासाहेब अनगोळे साहेब असतील माननीय सतीशजी गुप्ता असतील तर यांच्या मार्गदर्शनाखाली मला त्याच वेळेस हे जे धडे आहेत शिस्तीचे हे मिळालेले आहेत आणि त्यावेळेस मी जे राष्ट्रीय स्वयंसंघाचं जे शिबिर असतं जे OTC असते ते प्रथम वर्ष केलेले द्वितीय वर्ष केलेले आहे आणि त्यामध्ये शिस्त आणि इतर ज्या गोष्टी आहेत जीवनमूल्याच्या त्या मी अनुभवलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो. तुम्ही आता जास्त तुमचा वेळ घेत नाही. बरंच काही बोलावंसं वाटतं कारण ही जी शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेमध्ये जे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी आहेत अगदी तुमचं विज्ञान प्रदर्शन असो की आणखी कोणते आम्ही जे शिक्षण विभाग घेतोय त्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या संस्थेचे असतील तर ते आदर्श विद्यालयाचेच आहेत. आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आदर्श विद्यालयांचा क्रमांक हा असतोच आणि आहेच आणि असायलाच पाहिजे. कारण या ठिकाणी जी मेहनत घेतली जाते त्या मेहनतीचं फळ त्यामध्ये मिळतं हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि विद्यार्थी मित्र तुम्हाला एक मूलमंत्र देतोय की या ठिकाणी
शिक्षणा म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त हे जे आता आहे हे याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. कसं आहे की आपण रोजचं जे आपलं रहाडगाडगं आहे त्यामध्ये काय आहे, रोज अभ्यास टेस्ट, युनिट टेस्ट, निपुण चाचणी, अमुक हे होमवर्क केलं का, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यापासून थोडं बाजूला होऊन हे जे स्नेहसंमेलन आयोजित केलं जातं त्याच्यामध्ये थोडं तुमच्या मेंदूला आणि विशेष म्हणजे तुमच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत, तुमच्यामध्ये असणारे जे जीवन कौशल्य आहेत, त्या जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी, सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ ही शाळा किंवा संस्था आपल्याला उपलब्ध करून देत असते. आणि तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण तुम्ही या ठिकाणी येऊन हे दाखवले पाहिजेत. आणि इथूनच तुम्ही जे कलाकार आहेत, उद्याचे जे कलाकार आहात ते कलाकार तुम्ही इथूनच घडत असता हे तुम्हाला सांगू शकतो. आणि यामध्ये तुम्ही हिरिरीनं भाग घेतलाच पाहिजे. आणि तुमचे जे गुण आहेत अंगातले ते गुण तुम्ही या ठिकाणी दाखवले पाहिजेत. एवढं तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी खरोखर वाखाणण्याजोगं असं कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 1 तारखेपासून ही शाळा, ही संस्था घेत आहेत. तुम्ही तुमचे अंगातली जी कला आहे ती कला या ठिकाणी दाखवलेली आहे. हार आणि जीत, कोणी जिंकणार, कोणी हारणार, कोणाचा क्रमांक येणार, कोणाचा येणार नाही, परंतु सर्वांचं ज्यांचा आला नाही त्यांनी, तुम्हाला माहिती आहे इम्पॉसिबल म्हणजे अशक्य आहे, पण त्यांचं आपण जरा थोडं फोड केली तर आय एम पॉसिबल यामध्ये फार मोठं आहे. म्हणून आय एम पॉसिबल हे धरून आपल्याला जीवनाची वाटचाल करायची आहे. एवढ्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी संस्थेनं या ठिकाणी बोलून माझा जो मान सन्मान आदर सत्कार केला त्याबद्दल आदरणीय सर्व टीम संस्थेची यांचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांनी आत्ता आपल्या समोर जे मार्गदर्शन केलं त्या उद्बोधनामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या संस्थेअंतर्गत असलेल्या एकलारा येथील विद्यालयाचे ते माझे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर झालेले संस्कार आणि आपल्यावर असणारा प्रचंड विश्वास त्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केलेला आहे. त्यांच्या मनोगतानंतर खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी अधिक वाढणार आहे. यानंतर ज्या भाषणाची, उद्बोधनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत ते म्हणजे आपले अध्यक्षीय भाषण. अध्यक्षांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी अध्यक्षांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सतीशजी यांना विनंती करतो. आपल्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे, ज्यांचं मार्गदर्शन नुकतंच आपल्याला लाभलं असे श्री वाघसाहेब, श्री अनाळकर साहेब, मंचावर उपस्थित रामदासजी निमावतजी, बाबासाहेब मेनासेजी, तितेशजी गुरदासानीजी, सर्व गुरुजन वर्ग त्या सगळ्यांचाच समावेश होईल असं मला वाटतं. आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे स्नेहसंमेलन हा आपल्या सगळ्यांच्या शालेय जीवनातला अतिशय आनंदाचा, सुखाचा, उत्साहाचा असा समारंभ असतो. पण एक गोष्ट मला आज प्रकर्षाने जाणवली. आज तुमच्यात तो जोश नाही आहे, तो जोश खरं म्हणजे असायला पाहिजे. आणि तो जोश दाखवण्याची एकच गोष्ट आपल्या याच्या सगळ्या, एक तर चेहरे आपले आणि दुसरं आपले हात. मला असं वाटतं की या सगळ्यांना ज्यांना बक्षीस मिळालं, ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला, त्यांच्या सगळ्यांसाठी आपण कडकडाटात टाळ्या एकदा वाजवूया. अशा टाळ्या पूर्ण समारंभभर वाजल्या नाही, त्या खरं म्हणजे वाजायला पाहिजे. कारण हा उत्सव असतो आणि कोणाला तरी यश मिळतं, कोणीतरी मागे राहतो. संस्थेच्या दृष्टीने, गुरुजनांच्या दृष्टीने जो मागे राहिलेला आहे त्याला कसं पुढे नेता येईल आणि कोण मागे आहे याचा शोध घेण्याचं हे एक साधन असतं. आणि त्याचं मला असं वाटतं की आपल्या संस्थेत आपण ते करतो, त्याच्यामुळे समाजात आपल्या संस्थेचं नावलौकिक आहे.
परंतु केवळ गुरुजनांमुळे हे नाव लौकिक आहे का? नाही. तर याच्यात मोठा सिंहाचा वाटा जो आहे, हे सगळा जो उपद्व्याप जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि आपले माजी विद्यार्थी जर आपण पाहिले तर जगाच्या कानाकोपऱ्यात ते संस्थेचं नावलौकिक वाढवत आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं अभिनंदन पण करतो, पण ज्यांना बक्षीस मिळालं नाही, स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा आणि आपली कार्यक्षमता कार्यकुशलता कशी वाढवता येईल ती वाढवावी, म्हणजे त्यातून संस्था आणि संस्थेचं नाव वाढणार आहे. 4 विद्यार्थी मेरिटमध्ये आले म्हणून संस्थेचं नाव वाढत नाही, तर शेवटचा विद्यार्थी सुद्धा चांगल्या मार्काने पास होतो आणि तो स्वतःच्या आयुष्यात काहीतरी गोष्टी करून दाखवतो. हे जेव्हा समाजाला चित्र दिसतं तेव्हा खऱ्या अर्थाने ती आदर्शचे विद्यार्थी आहेत असं समाजात बोललं जातं. आपण सगळे अतिशय भाग्यवान आहात. आपल्या पूर्व दोन्ही वक्त्यांनी आपल्याला सांगितलं, परंतु आपण नुसतं भाग्यवान असून चालणार नाही. त्याच्यासाठी कर्माची जोड आपण दिली पाहिजे आणि ती आपण निश्चित द्याल. अर्थात मी हे सगळं उपदेश जो करतो तो अध्यक्ष म्हणून अध्यक्षाच्या वतीने आपल्याला करतो. याच्यात माझं काही नाही. दादानी जे कानात सांगितलं तेच तुमच्या कानात मी घालतोय. आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन. आणि मला माहीत आहे तिकडे भांडे बिंडे सगळा आवाज येतोय. जेवायचं आमंत्रण आम्हाला नाही आहे, पण तुम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पूर्ववक्त्यांनी जे काही सांगितलं त्याचं जरूर चिंतन मनन करा. आपल्या शाळेचं आपल्या संस्थेचं नाव कसं मोठं होईल, समाजात आपल्या वागणुकीतून आपण कसे घडलो हे जेव्हा आपण समाजात दाखवू त्यातून हे घडणार आहे. त्याची सगळ्याची रिहर्सल इथून होते. उत्कृष्ट चित्र काढलं. मला अतिशय आनंद झाला की मॅक्झिमम मुली होत्या आणि त्यांनी जे विषय होते ते त्यांच्याशी जे म्हणजे कनेक्ट झाल्या मुली, मला असं वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. कालच आपण सावित्रीबाई फुले यांचं जन्मदिवस साजरा केला परवा. मला असं वाटतं की खरी श्रद्धांजली मुलींची या निमित्ताने आघाडी घेऊन त्यांनी दिली आहे. असंच आपण सगळ्यांनी पुढे जावं ही शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री दंडे सर यांना निमंत्रित करतो. सावधान. आजच्या या बक्षीस वितरण समारंभासाठी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री रामकृष्ण दादा शेटे यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मी येईल असा शब्द दिला आणि त्याप्रमाणेच ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आदर्श विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ संचालक चिखली अर्बन बँकेचे सन्माननीय अध्यक्ष मान्य श्री सतीशजी गुप्त हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला अध्यक्षांच्या वतीने मार्गदर्शन केलं, आपलं कौतुक केलं. त्याबद्दल मी आदर्श विद्यालयाच्या वतीने त्यांचेही सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे मान्य श्री बाबासाहेब मिनासे, निमावत दादा, हितेशजी गुरुदासानी ही सुद्धा संचालक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे शालेय पोषण आहाराचे जिल्ह्याचे अधीक्षक श्री वाघ साहेब, त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी श्री अनाळकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. पण प्रत्येक कार्यक्रमातून अशी काहीतरी विशिष्ट गोष्ट होत असते, ती आज या ठिकाणी घडली. मी माननीय दादा आणि सतीश सेठ यांच्यासमोर सांगू इच्छितो की काही आपल्या स्वयंसेवकांना त्रास होत होता म्हणून एका विद्यालयातून निघून त्यांनी या विद्यालयाची स्थापना केली. संघाचे कार्यकर्ते होते म्हणून. हे संघाचं शताब्दी वर्ष सुरू आहे आणि याच्यात एक शासनाचा अधिकारी या ठिकाणी आपल्या मंचावरून, आज या आदर्श विद्यालयाच्या मंचावरून हे सांगतो की मी द्वितीय वर्ष शिक्षित आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला असं वाटतं खरोखर हा जो संघानं 100 वर्षाचा प्रवास पूर्ण केलेला आहे त्याची ही फलश्रुती आहे आणि यात 100% आपण सगळे यशस्वी झाले आहोत. हे या कार्यक्रमामध्ये अधोरेखांकित करण्यासारखी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मी अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार.